तर हा आहे आपला ब्लॉगचा पार्ट 2. पार्ट 1मध्ये तुम्ही बघितलंच असेल त्या बायका कशा बाता करत बसलेल्या आणि त्यांच्यातून उचलून हिला मी हाणला का मला स्टेशनला सोडचल, तर माझ्यावरून पैसे मागायला लागले. स्कूटी माझी ना माझ्यावरूनच पैसे मागते. तर तिकीट वगैरे काढून घेतलेला आहे मी आणि ट्रेन पण आलेली होती, म्हणजे मी पोचले आणि ट्रेन आली. नशीब मी टायमावर पोचले आणि ट्रेनमध्ये बसायला जागा भेटली नाही, पण इट्स ओके. आणि 1 ते 1.5 तास ती ट्रेन तिथे थांबलेली होती आणि त्याच्यामुळे मला खूप लेट झाला तिकडे पोचायला. कमसे कम आय थिंक 8 ते 9 असा काहीतरी वाजलेले आणि फायनली मी स्टेशनला पोचले, पनवेल स्टेशनला. आणि गर्दी तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. आणि मला टेन्शन आलेलं मला रिक्षा भेटते का नाही, पण मला रिक्षा पण लवकरच भेटली. आणि मी चिट्टू आणि सोनाक्षीसाठी काही खाऊ पण घेऊन नव्हती आली, तर मी तिथे शॉप शोधत होती का त्यांना काहीतरी खाऊ घेईन. तर मी मेडिकलमधून चॉकलेट्स घेतले. जागू मावशीला तर भेटली मी. चल जागू मावशीला भेटली, तिला घरी घेऊन चालली. तर हे बघून तुम्ही घाबरत जाऊ नका, हा किडा आहे जो तिच्या अंगात आहे असं करणारा. तर जाताना आम्ही भाकरी घेतल्या, ताईने तिथे भाकरीची ऑर्डर दिली. संघटना आल्यात माझ्या. आणि ते सोनाक्षीचे टेस्ट पेपरचे जे मार्क्स होते ते ती मधुराताईला व्हिडिओ कॉलवर दाखवत होते. तर ताईला विश्वासच बसत नव्हता का एवढे मार्क्स भेटलेत तिला. अरे बाबा केवढा इथे नाटकं, कबूलच नाही करत बाबा. केवढे कबूल नाही करत. शी बाबा एवढा खोटा नसला पडायचा. माशी तर चिट्टूला वाटलं का मधुराताई पण आले, कारण की आम्ही जेव्हा पण येतो तेव्हा ताई बरोबरच येतो. तर ती ताईला सगळीकडे शोधत होती. तर ताईने व्हिडिओ कॉलवर मधुराताईला दाखवला का बघ ती घरी आहे, तरी पण ती सगळीकडे शोधतच होती तिला. चके चिट्टू तिला घाबरवायचं असेल ना तर मी काय बोलते माहितीला, चिट्टू मावशीला कॉल लाव. आणि थोड्याच वेळात आम्ही घेतला नाश्ता करायला. ताईने शेवपुरी आणि रगडा पेटीस काहीतरी आणलेला आणि ते ताई माझा मेजरमेंट घेते साडी ट्रिपिंगसाठी. आणि आमचा कॅमेरामॅन बघा कैसे कैसे हरकते कर रहे है.